आज ऑफिसला मी सुट्टी घेतल्यामुळे मस्त 12पर्यंत झोपून होती. डॉलीलासुद्धा आज मला ग्रूमिंगसाठी न्यायचे होते. आशू आणि मी डॉलीला त्यांच्याकडेच सोडून जाणार होतो. खरं तर खूप वाईट वाटत होते, कारण ऑलरेडी आम्ही तिला ॲडॉप्ट केलं आहे, तेव्हा ती खूप डिप्रेशनमध्ये होती. आता तिला परत असं वाटायला नको की आम्ही दुसरे कोणाकडे देतो आहे. त्यामुळे जरा काळजी वाटत होती. पण तिथल्या लोकांनी डॉलीला खूप सांभाळून घेतलं. मग डॉलीला बाय करून आम्ही निघालो दादरला. कारण आजपासून आमच्या लग्नाची शॉपिंग आम्ही स्टार्ट करत होतो. आशूच्या आईला म्हणजेच माझ्या होणाऱ्या सासूबाईंना मी आत्तापासूनच जरा माझे व्हिडिओ काढण्याची सवय लावत होती. एक रील बघून आम्ही मग त्याच शॉपमध्ये गेलो. वाटलं होतं 1 तासातच होईल, पण बराच वेळ गेला. डॉली पण बिचारी एकटीच तिकडे होती. आम्हाला पॉसिबलच नव्हते, म्हणून मी डांगेला कॉल करून तिला घ्यायला पाठवले. बापरे! शॉपिंगला गेल्यावर तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील ना, तर हे असे प्रकार बघायलाच मिळतील. मग शॉपिंग झाल्यावर आम्ही छान पाणीपुरी खाल्ली. बऱ्याच पिशव्या होत्या, म्हणून आशीची फॅमिली डायरेक्ट टॅक्सीनेच घरी गेले आणि आशू आणि आम्ही निघालो आमच्या पेंडिंग ट्रीटवरती. कालची आमची व्हॅलेंटाईन ट्रीट पेंडिंग होती, म्हणून गुगलवरती खूप सर्च करून आम्ही दादरलाच एका न्यू ओपन झालेल्या पिझ्झा शॉपमध्ये गेलो. छोटेसे होते पण भारी होते. टेस्ट पण खूप छान होती आणि मग आम्ही निघालो घरी जायला. घरी जाऊन पहिली मी डॉलीला भेटली. डॉली एकदम भारी दिसत होती, खूप क्यूट. डॉलीशी थोडा वेळ खेळली, तिला राऊंड मारायला नेला आणि मग मी गेले झोपायला. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.